फिटला योगिया दुर्लभ तो मैं देखिला साधनी पाहता पाहता मना न पुरे धनी देखिला देखिला माय देवांचा देव फिटला संदेह निमाले तुझे पण अनंत रूपे अनंत वैसे देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवीवर खून बानवी कैसी देखिला देखिला माय देवांचा देव फिटला संदेह निमाले तुझी पण मशिवानी तुझे वरती माझी वाणी तुझे वरती
ते ज्योतिर्जन शिवच्या कामाच्या ईश्वराकडनं का झाला तुला भावन झालो त्याला तरी योगी दुर्लभ तुम्ही देखील साधने पाहता पाहता मनानं पुरे धनी देखील माझ्या देवांचा देव भेटला संध्याने माने तुझे पण अनंत रूपे अनंत वेसे देखील म्यात्याशी बाप रखमा देवीवरील खून बांधली कैसी देखिला माय देवांचा देव भेटला संदेह निमाले तुझे पण विठाला विठाला कीर्तनाकडे लक्ष द्या योगी दुर्लभ तो म्या देखील साधने प्रसिद्ध संगीत किती संगीत शोधण्यात सर्वांच्या शेत निवडलेला अभंग कोणाचा अभंगाचा शेवटच्याकडून कानफड आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा खांब नाद बाबा आहेत आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबार आहेत शरीरात जसे पंच प्राण आहेत पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत तशी वारकरी संप्रदायातले संत हे संप्रदायाचा प्राण आहे शरीर कसं प्राणाशिवाय राहू शकत नाही हे पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही तसा कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत या जगाला जर सुख पाहिजे असेल तर त्याला एक जणच सुख देऊ शकतो भजन आणि 100% लोकांच्या सुखाच्या व्याख्या चुकीच्या आहे आपल्या लोकांनी सुखाची व्याख्या काय केली फुकाट बापाची पेट खाणे काम न करणे म्हणजे सुखी काम करायचं नाही मजा मारीत जगायचं पैसे कमी पडले का बापाची ऐकायची आणि जीवन चांगलं जगायचं नवरा बायको दोघच असताना घरात भांड्यावाली बाई ठेवायची आणि तिनंच 3 प्लेटी घासायच्या पण हिनं वेळ घासायचं नाही का सुखी एक वाक्य सांगा सुखाची व्याख्या आहे का कर्म सोडायचं नाही आणि भजन बंद करायचं नाही याचं नाव सुख आपलं जे काम आहे भगवानाचं कर्म आहे कीर्तनकाराचं कर्म आहे भजनाचं कर्म आहे त्यानं ते कर्म सोडायचं नाही कर्म सोडायचं नाही नोकरी तुमचं कर्म आहे व्यापार कर्म आहे सगळी पटकन कर्म आहे तुम्ही कर्म सोडू नका पण ज्याने तुम्हाला जगवलं त्याचं भजन बंद करू नका जी अवस्था प्राप्त होईल त्याचं नाव सुख परंतु सुखाचे 7 प्रकार आहेत राजसुख राजसुख तामस सुख सात्विक सुख निराळ्यावर का राजसुख 7 प्रकार सुखाचे राजसुख तामस सुख सात्विक सुख आधी दैविक सुख आधी भौतिक सुख आध्यात्मिक सुख आणि ब्रह्मसुख मग कालपासून तर आज 5 वाजेपर्यंत
उभ्या महाराष्ट्रातल्या गंध लावणाऱ्या वारकऱ्यांनी जे घेतलं त्याचं नाव ब्रह्मसूत आहे. आता तुम्ही सगळे दिंडीत चालणारे जे वारकरी आहेत काल प्रस्थानपासून हे ज्या सुखात आहे त्याचं नाव ब्रह्मसुख आहे. कसं सुखी आहे का? थकवा नाही, घरची आठवण नाही. सगळ्यात महत्वाची गोष्टी माऊलीची ताकद. आज पाऊसच नाही. सुखे देव ब्रह्मानंद गौरा पायात ज्ञान आहे. आता उलट फिरवतो. ज्याचा पायात ज्ञान आहे, ज्याचा कळस वैराग्य आहे, ज्याचा विस्तार नाम आहे, ज्याचा शांती खांब आहे आणि ज्याची निष्ठा निरोपर आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय. आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये सरळ उत्तर आहे त्याचं अभ्यास केला तर ज्ञान आहे. शब्द 12 त्याचं म्हणणं आहे अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. रियाज केला तर पखवाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लिनता ठेवली तर व्यापार आहे आणि कष्ट केले तर भाकर आहे. सूत्र आहे ना त्याला. 12 इतकं सुंदर सांगतो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. पण ज्ञान तिथंच बस तिथं खाली. आता जा पटकन, येऊ नका परत. गेलं बंबल सर बी सोडू नका, मग मजा राहत नाही. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. काय ओवी पुन्हा तिथंच फिरायचं आपल्याला. अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. आता उलट फिरत थोडं. हे झालं 12व्या अध्यायाचं म्हणणं. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान. पण 10वा अध्याय असं म्हणतो संपत्ती जर आली तर दया येत नाही. संपत्ती जर आली तर दया येत नाही आणि दया जर आली तर संपत्ती येत नाही आणि दोन्ही जर आले तर देव झाल्याशिवाय. आता पैसा आला, ऊत आला, ऊत आला, पियाला पियाला मिळाला. 80% लोकांना पैसा सांभाळता येत नाही. तुमचं काय मत आहे? आणि पाया पण सांगतो मिळत नाही असं कधी म्हणायचं नाही. सृष्टीचा निर्माता आहे तो, जगाचा बाप आहे, कटेवर हात ठेवून उभा आहे. लाकडातल्या किड्याला सांभाळतो तर तुला सांभाळणार नाही. गाळातल्या बेडकाला सांभाळतो, पाण्यातल्या माशाला सांभाळतो, काशीतल्या उशिराला समजतो आणि लाकडातल्या किड्यालाही समजतो. तू तो 2 पायाचा माणूस आहे. तुझी नीती भ्रष्ट झाल्यामुळे तुझं डोकं लागेल. काही ना
थोडं 2 ओव्या क्लिअर करून देतो, पुढे सरकून देतो. अभ्यासापेक्षा द्रष्ट ज्ञान, ज्ञानापेक्षा द्रष्ट देवाचं ध्यान. संपत्ती जर आली तर दया येत नाही. तुम्ही मला महाराष्ट्रात एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत? कधीच नाही. ते टाळफाडूनच मारतात. 2-4 जण बसले. तुम्ही गंध किती लावा, तुमचं वाटलंच नाही. तुम्ही असं का? त्याचं उत्तर आहे का? 16व्या अध्यायामध्ये 473 ओव्या आहे. 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. पण दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. याचं कारण आहे का? पापाची लक्ष्मी कधीही माणसाला सुखाने जगू देत नाही. आणि कोणी हट्टाही धरू नये ती मला मिळावं कधीच नाही. जेवढी तुमच्या कपाळावर लिहिलेली असेल तेवढी तुम्हाला मिळणारच. पण तुम्ही जर गरीबाला लुटून कमावली तर जेवढी कोट्याधीश लोक आहेत प्रत्येकाच्या घरात एक पोरग येड आहे. आणि तुम्ही जर पाप करून कमवली, नुसते सही करायचे 3 लाख, बायको फरशीवरून सटकली 9 लाख, घेतले 3 लाख, गेले 9. बऱ्याच लोकांची एक शंका आहे, ती काढूनच टाकी आठवली तर. आता ही तुमच्या सगळ्यांच्या मनात आहे, सिस्टीमवाल्याच्या, कॅमेऱ्यावाल्याच्या, पखवाल्याच्या, इने करायच्या. हलकट माणसं श्रीमंत का? आणि सज्जन माणसं गरीब का? लबाड बोलू नका, ही तुमच्या मनात शंका आहे का नाही? माझ्या गळ्यात टपुऱ्या मनेशी माळ आहे, मला गंध आहे, माझ्या बायकोला लुगडं नाही, आणि ते तो सोमवारी मटण खातोय, एकादशीला टाईट होतोय, त्याची बायको सोन्यानं वाकती. असं का? तो सोमवार करीत नाही, एकादश करीत नाही, खानदानी त्याच्या माळ नाही, त्याला 3 JCB आहेत, 6 धाबे आहेत, 9 बार आहेत, आणि मी फाटके कपडे घालून निघतोय. असं का? माझ्या गळ्यात एकच मणी आहे सोन्याचा, आणि त्याला जोडून फक्त 2 बारकाली मणी मंगळसूत्र आहे. शेजारची बाई एकही उपवास करीत नाही, तिला चालता येत नाही, एवढा सोनं आहे. असं का? लबाड बोलू नका. पापी माणसं कोट्याधीश का? लबाड बोलू नका. ही शंका आहे का नाही? मी फुटक्या तोंडाचा असल्यामुळं बोलून दाखवली, आणि तुम्ही आतल्या गाठीच्या असल्यामुळं सांगितली नाही. पण आहे का नाही बोला? लय लोकांची ती शंका आहे किंवा हे आम्ही आयुष्यभर टाळ कुठले भजन केलं, काही नशिबात नाही. ते संध्याकाळी रिक्षात होणं आगाव लागत आहे, तरी त्याच्या घरात पैसे. उत्तर बारीक आहे का? पटलं तर तुम्हाला हा म्हणायचं. मी शोधलेलं उत्तर ते. मला बऱ्याच लोकांनी त्याच्यावर शंका विचारलं का झालं असं. मला येळभर प्रश्न येतो, आणि मी येळभर आपला पुस्तक वाचून सापडीतच राहतो. आता उत्तर त्याचं मला असं पडलंय, बारीक आहे का? काही कर्मांना तात्काळ फळ आहेत आणि काही कर्मांना थांबावं लागतं. नीट आहे का? बघा, तहान लागली पाणी प्याला, तात्काळ शांती आहे. भूक लागली अन्न खाल्लं, तात्काळ शांती आहे. झोप आली झोपून घेतलं, तात्काळ शांती आहे त्या कर्माला. पण काही कर्मांना वाट पाहावी लागते. उदाहरणार्थ, ज्वारी पेरली, मातीत गेली, पण दाणे जर खायचे असतील तर 4 महिने वाट पाहावी लागते. तिला मूळ येणार, तिला खोड येणार, तिला पानं येणार, तिला कणीस येणार, कणसाला फुलवरा येणार, फुलवऱ्याचे दाणे तयार होणार, आणि मग तुला टोकरी
महिनेभर ज्वारी मिळणार तोवर तुला थांबावं लागेल. तोवर तुला 4 महिने. आणि तुम्ही जर थांबले तर जेवढी जेवढी पापी लोक श्रीमंत आहेत ते तुम्हाला भिकारी झालेले दिसतील. तुम्ही थांबा. आणि मग तुम्ही म्हणाल माझी माळण गंजच बारावता का? त्याचं 10वीला असताना पोरग द्यायला लागलं. त्याची 12वीची पोरगी परीक्षेला गेली, आलीच नाही. त्याला 2 याला झटका आला. सगळी वसुली ओळखी झाली. आणि मी 12 तास शेतात काम करतोय, मला अजून सर्दी नाही झाली, वसुली झाली. म्हणून काही कर्मांना तात्काळ फळ आहे आणि काही कर्मांना थांबावं लागतं. ज्याला मुलगाच झाला नव्हता, ज्याला मुलगाच झाला नव्हता त्याला शाप झाला, तू पुत्र शोकाने मरशी. निरायला ज्याला मुलगाच झाला नाही त्याला शाप होता, त्याला बायको करावी लागली, मुलगा व्हावा लागला. श्रावण बाळाच्या आईने दिलेला शाप भोगण्यासाठी मुलगा वनवासाला गेल्यावर मग भोगावा लागला. काही काळ गेला. 6 बहिणीची पोरं दगडावर आपटून मारली, काळ होता. 7वा योग मायने नेला, काळ होता. 8वा बाबा जन्माला आला, झोपलीत बसला, पलीकडे गेला. आईचं दूध नाही पेलं, दुसऱ्या आईचं दूध पेलं. त्या आईने मोठा केला, त्याला काळ गेला. पण 8व्यानंच मामा संपवला. हे ध्यानात. फळ मिळणार. तुम्ही अभ्यास करा. एका गुरुच्या घरी 2 शिष्य शिकले. एक शिष्य देव झाला आणि एक शिष्य भक्त झाला. एक देव महालात बसला, जोडीदार झोपडीत राहिला. त्याची बायको महाराणी झाली. या बिचाऱ्याच्या बायकोला लुगडं नाही. तो सिंहासनावर बसला आणि हा बिचारा चिपळ्या हातात घेऊन भजन करीत राहिला. वाट पाहिली, संचित तयार झालं तर त्यालाही नगरी सोन्याशी मिळाली. आणि मग बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे सुदाम्या गरीब का आणि कृष्ण देव का? ज्याच्या त्याच्या कर्माचं संचित आहे. काही माणसं 30-30 वर्ष दिल्ली देतात, अजून मालकरी नाही. किती पापी आहेत त्याचा विचार. 30 वर्ष. आणि काही माणसं म्हणतात 30 वर्ष वारी केली, नाहीच माळ घातली. काय नालायक आवडत बरं नाही घातली, एकादशही नाही केली. तो म्हणला मला काहीच केलं नाही देवाने. मी एकादश केली नाही, दिंडीत गेलो तरी देवाने माझं काही केलं. देवाने काय केलं माहिती का? ऍडमिट केला हॉस्पिटलला. अन्न बंद, ज्यूस घ्या फक्त तुम्ही. लिक्विड तुम्ही फक्त काय खा, बोला ना काय खा? लिक्विड. नळीने होता, इकडे होता, इकडे का. 30 दिवस नळीवर होती. एकादशीचं 24च होत्या. आयुष्य सगळं बसून आलं. पाया पण सांगतो इंद्रगंच वाक्य आहे, कर्माला माफी नाही. केले कर्म झाले त्याची भोगा.
करायचे पहिलं सूत्र नाम कर्म ताबडतोब फल. काही कर्माला थांबावं लागतं पण फल परीक्षा दिल्यावर निकाल येईपर्यंत थांबावं लागतं. पास किंवा नापास नोकरीला लागल्यावर 6 महिने 3 महिने 2 महिने पगाराला थांबावं लागतं. तुम्ही रात्री श्रीमंत व्हाल तर सकाळी जेलमध्ये राहा. रात्री तुम्ही जर श्रीमंत झाले सकाळी निवांत गेले. तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही. मला पहिला मुद्दा फायनल करायचा आहे. तात्काळ कर्म परत वाट. पहिली वाट ऐकायचं. एक वाक्य एक वाक्य आहे. या विश्वात मी जगात नाही म्हणत विश्वात सगळे कोवळे संत ज्ञानोबा. या विश्वातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहेत. सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा पण कोवळे संत ज्ञानोबा आहेत पण तेच ज्ञानोबा विश्वाची आहे. हो पुढे ऐका. पुढे ऐका. ज्यांना कुणाचाच आधार नव्हता ज्यांना कुणाचाच आधार नव्हता त्यांना ज्ञानदेव म्हणतात. पुढे सांगू. जे अख्ख्या विश्वाचा आधार आहे त्यांना ज्ञानदेव. या विश्वातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहे. आणि एकच वाक्य ज्यांना कोणाचा आधार नव्हता ते ज्ञानदेव आहे. महिला मंडळ खरं सांग. तुम्ही दिवसभर काम करून आल्या मुलाला जर भेटल्या तर तुमचा दिवसभराचा थकवा मुलाचा गाल ओढून मुका घेतला की जातो का नाही? खरं सांग. थकवा आलाय कामावरून आल्या थकवा आलाय. उजीरवालं मुलगा पळत पळत आलं. आईनं मिठी मारली. आईनं गाल ओढला टपकन मुका घेतला. आईचा गाल मुलाच्या गालाला लागला. मुका घेतला आईने आणि टपकन दिवसभराचा थकवा गेला. सांगू तुम्हाला तुम्ही आणि मी सगळी ज्ञानोबाची लेकर आहेत. जर ज्ञानोबाच्या कुशीत घुसाल तर जन्म मृत्यूचं दुःख. तुमचे पोरग रडायला लागलं ना महिला मंडळ रडायला तर किती मोठं काम असू द्या. पहिलं पोरग कीर्तनकाराने किती मोठ्या ओव्या सांगू द्या. म्हातारी जर नातवाला घेऊन कीर्तनाला आली ना नातू हसला का ती हसली. नातानं उडी हाणली का ती हाणली. तिला बाबाशीन करत तशी काही घेणच नाही. तल्लीन कुणामध्ये नाही नातवामध्ये तल्लीन झाली. तिला कीर्तनाला काय घेणं. ती मुळात नातू गप्प सोयासाठीच कीर्तनाला आली. तिला अभंग कोणता होता काही घेणं नाही. पण ती नाताशी तल्लीन होते. तुम्हाला खरं सांगू तल्लीन होते. रडायला लागलं की गाल ओढते. सगळ्या महिला विचार करा. गुजीरवाली मुक्ताईनं रडायला लागली तर तिचा भाग कोण पाडीत असेल. कोण तिला कुशीत व्यात असेल. कोण विचार करा.
आणि त्याच मुक्ताईला रात्री जर झोपताना आईची आठवण आली तर पाठीवर थाप कोण टाकीत असेल हा प्रश्न आहे. त्याच मुक्ताईची आई ज्ञानदेव आहे, बापही ज्ञानदेव आहे, भाऊही ज्ञानदेव आहे, तिचा देवाच ज्ञानदेव आहे. आणि ज्ञानवशी आई निवृत्तीनाथ आहे, ज्ञानवशी वडील निवृत्तीनाथ आहे, ज्ञानवशी देव निवृत्तीनाथ आहे. आणि तुमची माझी सगळ्यांची ज्ञानोबराया आई आहे. ज्ञानदेव माझी आई नाहीये, ज्ञानोबा आहे. तुमची माझी आई नाहीये, ज्ञानोबा आहे. विश्वाची आई आहे, विश्व. आणि त्याच गोवळ्या बाळानं लिहिलेलं पसायदान अजून आमच्या 60 वर्षात पाठ नाही. आम्हाला 3 नातू झाले, 1 पंतू झाला. सांगायला लाज वाटत नाही. आम्हाला नातू आहे, बंगला माझा आहे, गाडी माझी आहे, पसायदान. काय त्याला हात लागतो का? अरे हरी विन जन्म नरकाची पै यमाचा पाहुणा गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं, सोनं कमवणं आहे काय पराक्रम आहे काय? काही क्रांती आहे? हेलो मला मुलगा झाला, काही इतिहास केला तो का? आतापर्यंत कोणा झाला नव्हता, तुला एकट्यालाच झाला. हलकट क्वालिटीचं नाही. अरे तुला तरी एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून. आणि तुला एकच झालं तर पालतं पडायला लागलं का टेटसला, उताना पडायला लागलं का टेटसला, दात वाचवायला लागलं का टेटसला. अरे तुला हाणताना टेटसला थोडी. अरे गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा पराक्रम नाही. वैष्णव होऊन माऊलीचं भजन करणं हा पराक्रम. बऱ्याच लोकांची शंका आहे दिंडीत बस दिले खाली बसू दे, बसून त्यांना
बऱ्याच लोकांची शंका आहे 15 दिवस काम म्हणून दिंडीत का जायचं. लय लोकांची शंका आहे. उत्तर ऐकायचं काय का मिनिटात. एखाद्याला जर साप चावला, साप, तर तो पळून जातो. साप नीट आहे का. एखाद्याला जर साप चावला तर तो पळून जातो साप. आणि त्या व्यक्तीला चावला ती औषध उपचार करून वाचते, मरत नाही. पण एखाद्याला जर मी नावाचा साप चावला तर माणूस मरतो, पण त्या सापाची मिठी सुटत नाही. आणि त्या सापाची मिठी सोडवायला ज्ञानोबा तुकोबाचा सोहळा आहे. ज्ञानोबा तुकोबाच्या सोहळ्यात आला आणि हे सगळे भजन करीत ट्रक ट्रॅक्टर झोपताना सगळे पाहिले. त्याचे गावात येण्यावाली गप्पा आणत होत ना, ते 2-3 दिवस बोलतच नाही. त्याला काय सासरवाडीच्या बोलून बोलाय खायची सवय, त्याला हे काय माहिती. सासरे ते इस्टिट्यूट लागणार ते गावातच हिंडायचं. ते कधी आणलं मित्रांनो सोहळ्या, ते कालपासून बोलायचं बदल. अरे या विश्वातले सगळ्यात श्रीमंत संत तुकोबा ज्ञानोबा आहेत. श्रीमंत. पत्रिका नको, पेपर नको, जाहिरात नको, नाश्ता नाही, नाश्ता नाही, सभेला कोणाला आमंत्रण नाही, भाड्यानं गाडीत आणायचे नाही, काहीच नाही. अष्टमी आली का देहू भरलं, नवमी आली का आळंदी भरली. 25 पर्यंत पोहे खात होते. आज पुण्यनगरीत घुसले. वारकरी पोहे खायनं सकाळपासून. बंद करून टाकले त्यांनी पोहे. तेव्हा ते पोहे का टेस्ट नाही. कालपर्यंत होती टेस्ट. कालपर्यंत फार प्लेट चाटून खात होता, पण आज सकाळपासून त्यानं पोह्यांचा त्याग केला. खरं आहे का खोटं आहे मला. आज पोह्याचं पाहिलंच. आज लाल मिरचीचे भजी. हे कोण देतं माहितीये का. आमची आईने आणले. आता हे उदयचे ट्रस्ट आहे. एवढा मोठा कार्यक्रम करतात महाराज. ज्ञानोबा त्यांच्यावर प्रसन्न आहे आणि त्या ट्रस्टीने ध्यानात ठेवायचं. तुमच्या मंडळाने सत्यनारायण मंदिराचे सगळ्या सभासदांनी स्मरणार्थ कार्यक्रम ठेवला. त्याने तुमचा जेवढा खर्च होतो आज, तिकून माऊली येईपर्यंत तुम्हाला तेवढे मिळतात. नाही मिळाले तर माहेरून घ्या, पण मिळणार. तुम्ही मला जाऊ दे, आपण म्हणतो काही असो, पण पुण्या इतकं भाग्यवान शहर दुसरं नाही. ह्या सगळ्या माझ्या वाक्यात तुम्हाला पटलं ना बा. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे, पण हरिपाठ आणि काकडा केला तर जिवंत मोक्ष मिळतो हे आजही. मेल्यावर पण आलं पाहिजे. आता मी समजा मेलो नाही मेलो मी. अरे मेलो ना, मेलो. माझी बायको रडणार, माझी पोरं येणार, माझ्या बायकोला जेवढी नाटकं करता येतील, जी बांगड्या फोडील, थोबाड झोडील, लुगडं फाडील, तोंड वाकडं करील, केस मोकळे करील, काय जुमल तिला तेवढं. डोळे पांढरे बिंढरे करणार. मग मला मेल्यावर आंघोळीला बाहेर काढणार. मेल्यावर जिवंतपणी मला 1.5 महिना आंघोळ नव्हती. उशिरा घालतं नाही अंगाला, उशिऱ्या. पण मेल्यावर मला गरम पाण्याने आंघोळ. ती बी बाथरूम मध्ये नाही, चौकात. मग मी मेल्याचा आनंद माझ्या भाऊबंधात लावला. दुःख नाही, आनंद. ते नाश्ता करून आणते विधीला. मग मला ते तिरडीवर ठुना.
माझ्या कपाळाला ठोकळा चिटकवणार, अंगाला कपडे घालणार, भाऊबंद पटापटा कपडे काढणार, मला खांद्यावर घेणार, माझं पोरग बडका हातात लागणार, बाबा माझ्या मागं या, माझी बायको लगेच रडायचं थोडं कमी करणार आणि पदर मोकळा करणार. सुटले ग बाई सुटले, लई रांगड होत ग, मला सरडावर तुला भाऊबंधांना खुन्नस होती, ते मोठाने टाकलं माया उरावतो ना. टाकल्या नाही आणि मी पेटलो, पण मी पेटालाच मग टायर वापरले, टायराला पेटानं मिठाची गोल वतली, मला आग लागली. घरी माणसं आली, शेजारची बाजारची भाकरी घेऊन, आणि ते तर इतके नालायक, एक दिवस भाकर आणतात तर 10 दिवस आपल्या घरी जेवतात. यानं काय सप्तावा सवलाचा काय हेच करा. जेवले आणि गेले. आता मी एक वाक्य सांगतो, पटलं तर हा म्हणायचं, हरिपाठ आणि काकडा जर करी ते ठेवला तर कायमचाही मोक्ष आहे आणि जिवंतही मोक्ष आहे. तुमचं काय? अंतकाळी इथपर्यंतच कीर्तन खरंय का? तुम्हाला पटलं का मला सांगा. ए तिकडे यायचं बंद करा. इकडे हे खरंय का खोटंय सांगा. थोडं जड जातंय समजायला. आता माझे 30 वर्ष लोकांच्या श्रेया खाण्यात गेली. 30 वर्ष थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरले. मी फक्त खरं बोलतो. हरिपाठ पाठ राहू दे रे, बसू दे त्यांना. बाय तिथंच बस जाता बस तिथंच. हिला पोंग्या करून कीर्तनात सांगा. अरे खाली बसा ना तिथं. हा येऊ दे इकडे पुढे जागा आहे. चला पटकन चला. हे बाई या आजीबाई आहेत, पालकच्या दिंडीतले. हा ते सकाळपासून आरोग्याला त्यांना दिंडी काय सापडलं नाही. तुम्ही बसून राहा. तुम्हाला बरोबर आता कोणाला ज्याला करंट लागेल ते येतील न्यायला. इथं बसू द्या. हा बसू दे तिथं. बिचारे आजीबाईला बसू दे. खुर्ची घ्या तिथं बसा. तुम्ही बसा. विठाला विठाला आता कीर्तनाचा करंट लागला. आणि खरं सांग, कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे. बाहेर नाही पाहिजे, आत रंगला पाहिजे. आता तुम्ही आत घुसले कीर्तन. आता थोडं विक्षेप करू नका. आपल्याला काकडे घ्यायचंय. माझे 2 शब्द झाले होते. विश्वातल्या सगळ्या ग्रंथाचा सार हरिपाठ आहे. आणि हरिपाठ ज्यानं क्लिअर केला त्याला बाकीचे ग्रंथ वाचायची काय गरजच काय नाही. पण काय वाचून करणार आहे? अख्ख्या ग्रंथाचा सार हरिपाठ आहे.
पाया पडून सांगतो दिल्लीतले लोक 22 दिवस फक्त 2 टाइम हरिपाठ करा ही स्वाहा. आणि काकडा 2च गोष्टी करायच्या आहेत. आता काकडा कसा आहे ऐका. महिला पुरुष सगळ्यांनी बोलत जायचं आता तर कळेल. देवाला 2 मुली आहेत. किती? एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भुपाळी. निडाय बरं का, थोडं किटकं भाजण्यासाठी येते. एका मुलीचं नाव विरहिणी आणि एका मुलीचं नाव भुपाळी. आता पहिली जी मुली आहे महिला मंडळ उत्तर द्या. नवरा खराब आहे आणि सासू सासरे चांगले, तुम्ही नांदू शकता का? आता हे पुस्तकात नाही. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. नवरा खराब आहे सासू सासरे चांगले, तुम्ही नांदू शकत नाही का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्यानं शरीर दिलंय ज्यानं शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? पण आयुष्यात येऊन जर आपल्याला हरिपाठन काकडा आला नाही किंवा रामकृष्णाचा जप झाला नाही तर आपण कमवलाय काय? कुत्र्या मांजरांनी संसार केला काय आणि आपण नातून नाती पाहिल्या काय? काय फरक काय? बरं तुम्ही केले त्या उत्तर. आता बसलेले सगळे माणसं. आता ह्या बाटलीत माझ्याकडे अमृत आहे. अमृत 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 या बाटलीत अमृत आहे. मी तुम्हाला अमृत द्याला. आता अमृत द्याला पेले तुम्ही अमृत. तुम्ही आजारी का? बोलायला काय अडचण? तुम्हाला काय दिलं? अमृत. आता अमृत अमृत पेलं तुम्ही काय व्हावं? अमर व्हा. वाला पेलेला अमृत. थांबा 2 मिनिट आणि 2 मिनिटांना माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही अमर होऊन इथं राहून करणार काय? गाड्या कुटाड्या सोडून काय करणार आहे? म्हणून हरिपाठाचा आणि काकड्याचा अमृत प्या मग मोक्ष. आता ते उत्तर. दुसरा प्रश्न आहे. पटकन बोला. पटकन बोला सगळे. तुम्ही आणि मी तुम्ही आणि मी रात्रंदिवस कष्ट करून जेवढी इस्टेट कमवली ही कोणासाठी? 5 मिनिटं घ्या. मुलाबाळांसाठी. बरं, बसलेल्या कोणत्या बापाचा पोरगा बाप मेल्यावर इस्टेट संभळायच्या लायकीचा आहे त्याने बोटवर करायचं? त्याचा इथं ट्रस्टी तर्फे भव्य सत्कार नाही. तुम्हाला एकट्याने करायला सांगितलं. याला बॉम्बाला तो एक प्रश्न. आता 3रा प्रश्न आहे. त्याला 10 मिनिटं दे. त्याला 10 मिनिटं देतो मी तुम्हाला. 10 मिनिटांना मला उत्तर द्या. सगळे मी बसून राहतो. 10 मिनिटांनी मला उत्तर द्या. तुम्ही आणि मी रात्रंदिवस जेवढी इस्टेट कमवली तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? मग बंगल्याच्या पुढे बांधलेल्या स्विमिंग टँक मध्ये तुम्ही पोहणार कधी? कपाट्यातल्या सगळ्या साड्या तू नेसणार कधी? तू तर पुढच्या वर्षी जाणार आहे. मग मला सांग एवढी इस्टेट तुम्ही बघणार केव्हा? मेलो. जिवंतपणे काय? बोला पटकन. 50 क्षेत्र झालंय. 50 अरे बोला पटकन. 50 झालंय. शुगर आहे, बीपी पटपट बोला. शुगर आहे, बीपी आहे. एक झटका येऊन गेलाय. स्प्रिंग घालेल आहे. मुळ्याचा ठणका चालूशी. मूत खाणा वळवळ. झोपताना गोळ्यांचा डाबाची पालत व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी. काही न जेवताना 3 गोळ्या आहे. खाली बसताना एक, काही न बाथरूमला जाताना गोळ्या. इकडं खाल्लं तरच इकडं होतं, इकडं खाल्लं नाही इकडं होतच नाही. मला सांगा एक वाक्य सांगा. सुंदर शरीर आहे तोपर्यंत जग आहे.
म्हणून या जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती शरीर आहे. आणि इंद्रिकडचं वाक्य ऐकायचं का? अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. तुमचं काय मत? अंगात जवळ ताकद आहे आणि खिशात माल आहे, नालायक माणसं तुम्हाला साहेब म्हणतील. पण पैसा संपला काय? बायका, पोर, प्रियशी धोका. काही पोरं म्हणतात ती पोरगी असण्याची अडचणी, त्यांच्यावर 2-4 कुटुंबाची जबाबदारी आहे. म्हणून मी आपला चंद्रन मानत घेतो, डोळे पांढरे करतो का? एक शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. तुमचं काय मत आहे? एकदा शरीर थकलं ना संपला विषय. लोकांना काय घेणं तुमचं? आता हे माझं मशीन बरं आहे म्हणून लोक तारीख घेत आहेत. उद्या 2-4 रात पडल्यावर लोकांना काय घेणे? लोक म्हणतील हवा जायला लागली, उठफाट बोलायला लागलं. बघ आपले डोळे गेले, टीव्ही चालू झाला, उपयोग काय झाला? आपले गुडघे गेले, दिंडी निघाली. रात गई पायावर समजा खरंय का खोटे बोला. आणि ती भोपाळी नावाची पोरगी या गावात जन्माला आली. बालिका आली. ज्याचा हा टाईम कीर्तनाचा नाही. फीड झालं तुम्हाला. गेलं बाबा. ती भुपाळी नावाची जी मुलगी आहे ती ह्या गावात जन्माला आली. आता तिचा बाप आहे पांडुरंग, तिची आई आहे रुक्मिणी, तिचा भाऊ आहे पुंडलिक आणि तिची बहीण आहे चंद्रभागा. ती आली ह्या गावात जन्माला आणि ती आली वयात आली. वयात आल्यावर पूर्वी असा नाही होता पहिलं मंडळ. बस मुलीचं लग्न बाप करायचं, जमवायचा असा नियम होता पूर्वी. पूर्वी बापानं मुलगा पाहायचा आणि यश म्हणून सांगून टाकायचं. आता तसं नाही, शिवरू मुलीला फायनल करायचं. बापानं फक्त लॉन्स मध्ये तुरा काढून गुलाबजामून खा. त्या पोऱ्याची आपला जावई व्हायची लायकी नाही. लायकी नाही. मोबाईल बंद केले. 2025 ला जेवढे लग्न झाले यावर्षी लग्न नाही झाले. 1 रुपया खर्च सुद्धा पोरीच्या बापाने केला नाही. इथं 14 जण आहेत पैसे. हक्का खर्च पोराच्या बापाचा आहे. पोरीचा बाप मस्त तुरा काढून लॉनच्या गेटवर हलकटाओ गुलाबजामू खा, दुसऱ्याच्या चपला घालून जा. वरून पुरीच्या बापाने पैसे घेतलेत का नाही? 5-5 लाख. म्हणजे बायको केवढं पडली? 10 लाख. ते 5 आणि हे 5. मग सांगा माणसं बायकोचे लाड करतील नाही तर? त्याची आई म्हणती, बाई काय माय बाप्याचं खरं नाही ग बाई. सोन्यासारखं पोरं होतं पण लग्न झाल्यापासून पार बिघडलं ग, पार बिघडलं. सारखं तिच्या मागं छिंडत, आपलं तर डोकंच बंद झालं बाई. मला तर असं वाटतं नक्की त्या पोरीनं माय घोरलं काहीतरी. अशा म्हणणाऱ्या दोघी जणी माया पुढे बसले. बा आता काय
मी नाव सगळं उभ्या करीन. हे आता इथं उत्तर आहे का बघा. लय बारी ही पोरगी आली लागणार राहू दे रे. हे बरी सगळीकडे पुढे सगळी माहिती. हे पोरगी लग्नाला आहे. त्या पोरीचं नाव काय. पास फिट बसलं कीर्तन आणि भुपाळी नावाच्या पोरीला नवरा पाहिला याच गावात बर का. या गावातल्या गावात लग्न आहे आणि त्या नवरदेवाचं नाव आहे काम. लोक खाजव बर का. आता नवरी आहे भुपाळी नवरा आहे काम आणि पाया पडतो तुमच्या शरीरात काम तयार झाला तर पहिलं पाप डोळ्यात तयार होतं. आहे का बर का. काम शरीरात तयार झाला का पहिलं पाप डोळ्यात तयार होत. डोळ्यात पाप झालं की डोळा काही करीत नाही ते पाप मनात पाठवलं जातं आणि मनात एकदा पाप आलं का 10 इंद्रिय खवळतात आणि 10 इंद्रिय खवळले की विद्वान माणूस सुद्धा चुकीची गोष्ट करतो. नीट आहे का. माऊलीचा दुसऱ्या अध्यायात असं म्हणणं आहे विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. हा स्वभावच पाही इंद्रियाचा. आणि माऊलीचं अजून म्हणणं आहे येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती तरले न तरते विषय सिंधू. आणि दुसऱ्या अध्यायात डायरेक्ट म्हणणं आहे हे विषय जयाते ना कळती सुख दुःख दोन्ही न पावती. आणि मनात सांगून ठेवतो तुम्हाला मनात जर विषयाचं ध्यान झालं नीट आहे का मला. मनात जर विषयाचं ध्यान झालं तर ऐका विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला. विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला. संगातून फुटे काम क्रोध कामात ठेव. आणि काम शरीरात तयार झाला का 7 गोष्टी करतो. ऐका हे 7 एक बारीक ऐका सगळे. हे बऱ्या कामाला वय नाही. नीट आहे बरं का. कामाला वय नाही. कामाला वय नाही. कामाला जात नाही. कामाला नाथ नाही. कामाला कुळ नाही. कामाला शील नाही. कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही. तुमचं तर डोकं बंद झालं. काम शरीरात खवळला का त्याला पहिली गोष्ट आहे कामाला वय नाही. कामाला नाथ नाही. कामाला साथ नाही. कामाला शील नाही. कामाला कुळ नाही. कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही आणि हाच तिचा नवरा आहे. धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा मारिली शंकरा धडक मारिली शंकरा. तिला ब्रह्मयाचा नातेरा तिला ब्रह्मयाचा नातेरा चंद्राची नारा चंद्राची नारा. थोडं किचकट याच्यापेक्षा तुम्ही म्हणाले पहिलं सुधरा. आता एकच वाक्य सांगतो पुढे सरकवतो. शरीरात काम तयार झाला तो बाहेर कुठं पडला डोळ्यात. पाप कुठं तयार झालं डोळ्यात. पाठवलं कुठं मनात. मनात पाप आल्यामुळं हे 10 इंद्रिय खवळले. 10 इंद्रिय खवळल्यामुळं कामाचा प्रभाव वाढला आणि कामाचा प्रभाव वाढल्यामुळं त्यानं वय जात नाथ कुळ शील आणि लाज
सगळं सोडून दे. उलट थोडं बरं का, काम जर शरीरात तयार झाला आणि तो जर पुरा झाला नाही तो क्रोध तयार होतो. लई किचकटे बरं का, शरीरात काम तयार झाला तो काही पूर्ण झाला नाही म्हणजे तृप्त झाला नाही का क्रोध तयार होतो. आणि 80% जेल मधले आरोपी 2 मिनिटाचा राग ना कळल्यामुळे खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काही दुपार लागत नाही. आता एखाद्यानं म्हणलं तुला कीर्तन संपलं 10 लाख देतो इंदुरीकर भोकस बघशील, इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही, पण ते 10 लाख खर्चायचे का? वाक्य सांगू, 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. आता पुन्हा किचकटे थोडं. तुम्ही म्हणाले पहिलंच उदाहरण आम्हाला, शरीरात तयार झाला काम, शरीरात तयार झाला काम, तो काय पुरा झाला नाही. आता कोण तयार झाला? क्रोध करेल. आणि काम जर पुरा झाला, इथं किचकटे बरं का, पुरा झाला नाही तर क्रोध, आणि काम जर पुरा झाला तर ती वारंवार तीच गोष्ट मिळावी हा लोभ आहे. आणि हाच या बाईचा नवरा आहे. कोणचा? बस फिरविसलं कीर्तन. भोपाळी नावाची जी मुलगी आहे तिचा नवरा कोण आहे? काम. आता त्या नवऱ्याची आई म्हणजे याची कोण होईल? अरे बोला ना, सासू. आणि त्या सासूचं नाव आहे वासना. करलंय कठीण आहे बरं काही. नवरा कोण आहे? काम. आणि वासना कशी आहे? वासना वढाला गाई गड्या, वासना वढाला गाई. नवरी कोण? भोपाळी. नवरा कोण? काम. काम. आता तिची आई ही वासना. आणि आज सगळ्या लोकांची वासना ठरली. आता त्या वासनेचा नवरा हिचा कोण होईल? सासरा. आणि त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. नवरी भोपाळी, नवरा काम, सासू वासना, सासरा दंभ. आता त्या सासऱ्याला 4 पोरी आहेत. या कोण झाल्या? नंदा. त्या नंदांची नाव ऐका: आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. आता ही सगळी माणसं कशी होती? कल्पनेमध्ये. सून येईल, मी भजनाला मोकळी होईल, दुसरं कामच राहणार नाही. हा, माझ्या डोळ्यात एकदा दाखच्यात नाही झालं ना, मी ती आला. ती कोणी? आशा. आता नंदा झाल्या 4. नाही किचकटे बरं. त्या नंदांना 6 भाऊ आहे. कुटुंबाला एक तगड आहे. ऐका आता, कुटुंब ऐका. नवरी भोपाळी, नवरा काम,
याला बोंबाला किंत राख हे नवरी उपाडी नवरा काम सासू वासना हे बरे सासरा तंब तिला नंदा 4 आणि तिला दीर 6 आता ते 6 दीर आहे का कोणते क्रोध लोभ मद मत्सर अहंकार आणि एवढी घाण या गावात राहते आणि हे गाव स्वच्छ करण्यासाठी माऊली सोहळा तुकोबरायचा पालखी सोहळा का माऊलीचा पालखी सोहळा का सुरू का झाला तर याच्याची घाण झाली घाण ती घाण जाईल याच्यातली आणि ती जाण्यासाठी सोहळा आहे आणि तुम्ही मला मग साबणाला जाईल का महिला मंडळ एकच उत्तर द्या मला पावडर लावून गोऱ्या झालेल्या एखाद्या बाईचं नाव मला सांगा मी बसून घेतो 5 मिनिट पावडरीनं पुढं माणसं गोरी होतात 8व्या अध्यायामध्ये माऊलीचं स्पष्ट म्हणणं आहे हे काळे गोरे पण धुतले फिटो नेणे ज्ञानोबरायचं म्हणणं आहे तुम्ही रंगात बदल करू शकत नाही म्हणून बाहेरचा रंग बदलू नका आतला रंग बदलण्यासाठी तुम्ही या विश्वातली सगळ्यात श्रीमंत संत आहे काय ज्ञानोबाची श्रीमंती आहे काय महाराष्ट्रातलं गाव नाही माऊलीच्या प्रश्नाला आला नाही एका माणूस व्हायला पान हाल किती आहे पाऊस ट्रक प्रतिज्ञा काळात झाला का सोपं राहिलं का रथ ठरवा ट्रक ठरवा सोपदार ठरवा इनेकरी ठरवा सरपंच घ्या पंक्ती घ्या ठेपे घ्या सगळं घ्या त्याच्यात माणसं फुगीर नाही सगळे सांभाळायला लागत्या हे आपण सांभाळत नाही माऊली सांभाळून गेले आपल्याला घालवाय बाहेर या चमड्याला पावडर बिवडर लावूच नका आता माझे चांगले कपडे घ्यायची परिस्थिती नाहीये का पण मी मोबाईल वापरत नाही मोबाईल नाही वापरत आपली परिस्थिती नाही मोबाईल वापरत आहे मला व्हॉट्सअप नाही फेसबुक नाही कोण मेल तपास नाही कोण आधार तपास नाही जगाचा आपला काही संबंध नाही इंटर गाडी झोपणे आणि संसार चांगला करणे मुलं बाळ फास्ट बनवणे बस एवढंच आपलं उद्दिष्ट आहे रात्रंदिवस वाचणे भाषणात जेवढा वेळ जाईल तेवढा मोबाईल वापरे हे कोण मिळालंय आपल्याला तपास नाही कोण आलंय तपास नाही काही घेत नाही ज्याला गरज येतो आपलं की आपलं काय फुटलंय लोकांपाशी आणि हा विनोद नाही मोबाईल वापरून तुम्ही प्रयोग करून पहा 3-3 तास मोबाईल बंद ठेवा मानसिक समाधान वाढत मला आणि इथं माणसं मोबाईल मध्ये काही बंदच नाही भरमिष्ट नाही लोक अजून 5 वर्षाने मोबाईल वापरून येड्या झालेल्यासाठी एक हॉस्पिटल काढावं लागलं खरे आणि आता 25% लोक येण्याचे मोबाईल नसलं ते मांडेवाजी त्या खिशात पाहत हसण्यावाली गोष्टी नेऊ नका ही पोरगी लग्न राहिली आता ह्या मुलीचा संसार बुपाडीचा याच्यात चांगला व्हावा म्हणून तिचा बाप तिला न्यायला आला तिचा बाप कोण आहे सहस्रदीपे दीपकंशी प्रकाशने सगळे निघाले नंद बाबा
तरच कळत फास्ट मध्ये देतो नवरा काम सासू वासना सासरा दंब नंदा चाक तीर सा अंगायला आणि तिचा भाव बाबा तिला न्यायला जावय खाली बसा असं खाली खाली बसा 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 आहे तिथे बसा बाप न्यायला आला आणि बाई उदय ट्रस्टने जेवण ठेवलंय इंद्रिकांचं कीर्तन ठेवलंय एवढे लोक जमले आणि सगळा माऊली सोळा आलाय तू चाल याच्यातल्या मुलीला याच्यातला बाबा बाळा त्यांना विचार त्यांना म्हणजे नवऱ्याला सासरे बा आपलं जावई बा मुलगी पाठवा मामा आपलं काय झालं ते आता मी नववी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढे ती पोरगी तुम्ही मग माझ्या आईला विचार येईन बाई मुलगी पाठवा काय येई बा दारातली कुत्री घरातली मी सारखीच ती वट्यावर भुकती मी घरात भुकते तिचाही कुणी ऐकत नाही मग येई बा मुलगी पाठवा अहो याई बा मी तर वांग्यातला बुजगाव पाक रडला आणि आला परत दुसऱ्या पोरीच्या घरी गेला बाई आपले पप्पा आलते का माझ्याकडे आला मग तू काय करशील इथं नाही बारीक ऐका माझ्या बापाचा माझ्या घरात अपमान झालाय ह्या घरात देवाचा अपमान झालाय तर भुपळीचा बाप कोणी पांडुरंग आहे आई कोणी बहीण कोणी चंद्रभाग आपलं चंद्रभाग आहे आणि भाऊ कोणी आणि ह्या हरामाने सगळ्यांनी या कामाने क्रोधाने कोणाचा अपमान केला म्हणजे बापाचा देवाचा पोरगी म्हणजे ऐका बापाचा बदला मी घ्या म्हणजे कशी गेला काम नावाचा नवराने भस्मात गुंतवला काम नावाचा नवरा मी भस्मात गुंतवला वासना नावाची सासू मी नामात तल्लीन करून द्या आणि दंब नावाचा सासरा मी घरातून उचकून द्यावा आणि त्या 4 फुटावर ज्या आहेत नंदा त्यांचं लगीन करून द्या आणि ते 6 जे दीर आहेत त्यांनी वाटोळा केला ना माझा त्यांना वाईड काढून द्या नवरा निघला नवरा गुटला बसणार सासू गुटली नामात सासरा गेला घरातून बाहेर या 4 नंदांची झाली लग्न हे 6 दीर निघाले वाहिले मग मीच राहिले ना आणि माझं कटेवरचा सुंदर आम्ही दोघं राहिल्यामुळं योग्याला जप्याला टप्याला जो दिसला नाही तो मी कालपासून पाहायला निघाले काल प्रस्थान झालं आता मी 22 दिवस पंढरपूर पर्यंत 6 तारखे 5 तारखेला संध्याकाळी जाणार आणि कोणाला पाहणार
योग्याला जप्याला तप्याला ऋषीला मुनीला डोंगरात बसणाऱ्यांना हिमालयात बसणाऱ्यांना डोळे झाकून बसणाऱ्यांना भाकरीनं खाणाऱ्याला याला दिसला नाही तो मी पाहिला कालपासून नेले. तर शब्द पुढचा किती आलाय? साजणी. साजणी या शब्दाचा अर्थ असा आहे ज्ञानोबांच्या अभंगांमध्ये जेव्हा स्त्रीलिंगी शब्द येतात, स्त्रीलिंगी रूप पाहता सुख झाले हो देखिला देखिला माये देवांचा देव असे शब्द येतात. ते सगळे शब्द ज्ञानोबा बुद्धीसाठी वापरतात आणि माझ्या बुद्धीला असा देव पाहिजे मला. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी. त्याला पाहिल्यावर दुसरं पाहिजे काही अपेक्षा पाहिजे. मला सांगा एकदा आनंदाचे लाडू जर दर्पण खाले आपण आता कालपासून आपण तुम्ही सगळे दिल्लीतले लोक ब्रह्मानंद घेता मग तुम्हाला एक किरकोळ गोष्टीचं काय वाटत नाही आणि याच्यात आनंदही नाही ना. आता हे चाललंय येते ते ज्याची गप्पा हरण्यापेक्षा एक वाक्य समजा आयुष्य झालंय कमी आणि पाया पडून समजा शरीरावर अन्याय झाला का रोगाची उत्पत्ती होती. याच्यावर तुम्ही अन्याय करू नका. याला झोप येईल तेव्हा झोपू द्या, याला भूक लागेल तेव्हा खायला द्या, याला झोप पाणी लागेल तेव्हा पाणी द्या. याच्यावर अन्याय करून तुम्ही करणार का? मुळात देव मिळवण्याचं साधनच शरीर आहे. नाश काय मांडणे, कुचकय मांडणे, सडकय मांडणे, पण देव राहण्याचं ठिकाण आहे. आणि याला पावडरीने सजू नका, याला ब्युटी पार्लरला नेऊन येतं चांगल्या गालाची बरबादी करू नका. जाऊ दे तिकडं लक्ष. याला नामात सजवा. कधी ध्यानात ठेवायचं देव नाही भेटला ना चालेल, काय फरक पडत नाही. संत भेटले की देव भेटतो. आता हे कालपासून लोक भेटायला पण निघाले पांडुरंगा आणि भजन कोणाचं करतात एवढंच कळलं पाहिजे. अख्ख्या दिंड्या भजन बंद करतात ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम आणि चालले मला भेटायला. त्याचं कारण आहे पांडुरंग यांचं नाव घेतल्याशिवाय भेटतच नाही. महिला मंडळ साधक उत्तर द्या. तुम्ही लक्ष्मी पूजली ना दिवाळीला, लक्ष्मी 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 झाडू लक्ष्मीची मूर्त कपाटातलं काढलं तिच्या पुढं ठुलं, तू घरातलं काढलं तिच्या पुढं ठुलं, बँकेतलं काढलं तिच्या पुढं ठुलं, गळ्यातलंही काढलं तिच्या पुढं ठुलं, लाडू करण्याच्या टाकल्याच्या तिने जाम झाली गुलाबजाम चकल्या खाऊन. आणि आता महिला मंडळ द्या एवढ्या बायाने लक्ष्मी पूजली तुम्ही गरीब का? त्याचं कारण आहे एकटी लक्ष्मी पूजणाऱ्याला कधीच लक्ष्मी मिळत नाही. कधीच नाही. नारायण पूजला तर लक्ष्मी. तुम्ही नारायण दिलाय उचकून लक्ष्मी खाती चकल्या नाही. उत्तर समजा तिला त्याच्याशिवाय 2 मिनिटं करमत नाही. देव मिळवायचे नारायण पूजला तर लक्ष्मी, संत पूजले तर देव. आणि संताची पूजा केली ना देवाची करायची गरजच नाही. संधवीन प्राप्ती तुम्हाला बसायचं का रे? आज तुमच्या डोक्यातच नाही कधी वाढले.
कीर्तन आता बाहेर नाही गेलं कीर्तन. आणि याच्यात मजा आहे. उगाच याने त्याला नाव ठेवी, त्याने त्याला नाव ठेवी, याने त्याला कुठाला करूया त्याचे करण्यापेक्षा नामात आयुष्य काढायचा दिवस थोडे राहिले. कधी जाऊ आता हे पुढच्या वर्षी माझ्या हे वारीचं कीर्तन होतं न होतं यंदाच मजा करून घ्यायची. तुम्ही माना आणले म्हणजे मी जाणार आहे काय तुला उठलत नाही पण एक आहे माना मी गेलो ना तरी तुम्हाला आपल्या आठवण. आता पाया पडू सांगतो लोकांनी मानव म्हणून परमार्थ करू नका. आपला आनंद मिळण्यासाठी मस्तीत परमार्थ करा. मस्तीत अहो शाळेत न जाणारी बाई देवळामध्ये जाते, देव तिला सांभाळतात, ती दाशी होते. विश्वातला बाप तिचे अभंग लिहितो. काय जनातला पराक्रम आहे, काय विश्वातला काय पराक्रम आहे. या विश्वामध्ये जनाबाईचे अभंग लिहिणारं दुसरं तिसरं कोणी नाही हो, साक्षात ब्रह्मांडाचा दैन्य. आणि ज्ञानोबाराय विचारतात देवाला, देवा बाकीचे ग्रंथ ज्याने ते लिहिलेले पण तुम्ही जलीचे अभंग का लिहिता, का लिहिता. आता जली मुळात आलाय देवाची लाडकी, लाटल्या भरताची लाडकी, नामदेवरायाची लाडकी. मग देव म्हणतात मी जरीचे अभंग का लिहितो माहितीये का. जरीचे अभंग लिहायला कोणी, जरीचे अभंग लिहायला कोणी, साक्षात देव. मग देवाला ज्ञानोबाला विचारतात का तुम्ही जरीचे अभंग का लिहिता. देवाशी घालत असतात आणि काय म्हणतात म्हणजे खरं सांगतो जरीचे शब्दच मला ते शब्द मला आवडतात कारण ते शब्द प्रतिष्ठेसाठी नाही, मानासाठी नाही, मनातल्या अंतरंगातल्या आनंदासाठी आहे. ते शब्द माझ्या मनकेदातून आपाप बाहेर पडतात. म्हणून जनीचे अभंग कोणी लिहिले, देवाने. तुम्ही अभ्यास करा मग आपलं हे थोड्या आता दिंडीत आले तर संसारिक गप्पा मारायचे काय करत तिकडे आग लागू. काही नाही दिंडी पुरतं नवं शिव केलंय. तुम्ही आता इंडियन मध्ये बसले लोक, आता संध्याकाळी बसले लोक, आता जेवण केलं गेलं झोपायचं ना 1:30 वाजेपर्यंत गावाकडच्या लोकांचं खरं लोक तिकडे उलथू दे ना म्हणून आपण कोणाकडे आलोय, काय होईल तरी होईल आणि काय होणार, आणि इकडे गेलं तर माणसाचं काय होणार. आता हे किती समजा मी मेलो, मरणार नाही, मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय, मी उलथून जाणार. मग त्याचा उपयोग आपलं शरीर ठगलं, जग ठगलं. आज गायक वादक ओरिजिनल मंडपवाले माई सृष्टीवाले एवढे मोठे सुंदर आजच्या कार्यक्रमाचे आयोजक समीर पालखी, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आणि आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य स्वर्गीय मुरलीधर भाऊसाहेब केकाल यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचं उदय मंडळ, कार्यक्रमाचे आयोजन आणि यांचं सगळ्यात महत्वाचं कौतुक 2 दिवस यांच्याकडून माऊलीची सेवा करते. आता तुम्ही माझ्या पुढे बसून 2.25 तास झाले. पहिलं कौतुक ह्या मंडळाच्या विनियोजकांना सगळ्यांचं करावं. पण आता वारीत जाणाऱ्या लोकांना 1-2 गोष्टी मी सांगणार आहे. सांगू का नको. 2025 ची वारी करताना उदय देवस्थान ट्रस्टचे ते केकांत साहेबांच्या पुण्यस्मरणार्थ यावर्षी दिंडीला चालताना पहिली गोष्ट आपण दिंडीतून गेल्यावर या वर्षाची आठवण म्हणून एका व्यक्तीनं 1 झाड लावलं पाहिजे. एका व्यक्तीनं 1 झाड घरी गेल्यावर लावायचं आणि पुढच्या वारीपर्यंत त्याला पाणी घालायचं. ज्ञानोबाराय तुम्हाला भरपूर देणार. 2 दुसरं काम करायचं आपल्याला वारीला. लोकांना रोग होतात ना, आपली स्वच्छता शक्यतो आपणच करायची. आता आपण चहा पिलो, कप थोडा बाजूला टाकला, बिस्किटचा पुडा खाला, कागद थोडा बाजूला टाकला, प्लॅस्टिकचा कागद टाकला,
जेवलो थोडीशी पत्रवळीला घडी घातलं जेवण दिलं. आणि दिंडीवाल्याला जवळजवळ पत्रवळीचा वापर करायची काही गरजच नाही. दिंडीवाल्याला ताटली आणि तांब्या जर असलं तर काहीच गरज नाही. उशाला ताटली का माहिती जेवायला ताटली का माहिती पाणी प्यायलाही का माहिती. बरं रस्त्यानं चालताना का माहिती पाऊस आला ताटली भरून पाऊस उघडला तिने पिशी ताटली ती. आणि एवढं जर केलं तर आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सगळ्या मंडळींना धन्यवाद. आभार मानण्याशिवाय पुढे उठायचं नाही.